आनंद मोतीलाल शेंडे, वय 62 वर्ष, बुधवार 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता वॉकिंगला जातो असे सांगून घरातून गेले. ते अद्यापपर्यंत घरी आले नाहीत. ते बेपत्ता झाले आहेत. माहिती देणाऱ्यास 1,00,000 रुपये बक्षीस दिलं जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप अध्यक्ष जनसेवक शिवभाऊ पासलकर, आनंद शेंडे यांची पत्नी, मुलगा, जावई यांनी दिली. आनंद मोतीलाल शेंडे यांचे मूळ गाव गोंदिया, सध्या राहणार भोईरवाडी, हिंजवडी फेज 3 असून त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास आहे. आज आनंद मोतीलाल शेंडे हे वय वर्ष 62, हिंजवडी परिसरातून ते सकाळी 22/4/2026 रोजी सकाळी 8 वाजता घरातनं चालायला म्हणून नेहमीप्रमाणे बाहेर गेले, तर ते अद्याप घरी आले नाहीत. बाहेर गेले म्हणजे ते बऱ्यापैकी अंतरावर गेले. एका कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, कॅमेरा दिसल्यानंतर दुसऱ्या कॅमेरे दिसतात, नंतरच्या तिसऱ्या कॅमेऱ्यातनं ते दिसतच नाही. मग त्यांच्या वयानुसार त्यांना जरा शुगर आहे, BP आहे, त्याच्यामुळं त्यांचं थोडं विस्मरण झालेलं दिसतं. कारण विस्मरण झालं की माणूस घरातनं बाहेर पडलं की सरळ त्याला कळत नाही कुठं जायचं कुठं नाही. त्यामुळं ते चालत 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 ते पुढे गेलेले, किंवा कदाचित कुठं बाबा एखादा अपघात झाला असेल, कोणी त्यांना एखादा दवाखान्यात ऍडमिट केलं असेल, किंवा त्याला काही सांगतात नाही, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये असतील, किंवा असं पण होऊ शकतं कधी कधी अशा पण घटना झालेल्या आहेत. किंवा ते एखाद्या ST मध्ये बसतात, बसमध्ये बसतात, जिथं बस जाते तिथपर्यंत जातात, जिथे ST जाते तिथपर्यंत जातात. कदाचित ते पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात तिथं पण नसू शकतील, किंवा कदाचित ते मग एखाद्या लांब पल्ल्याच्या ST मध्ये कोण पंढरपूरला जातो, कोण तुळजापूरला जातो, कोण कोल्हापूरला जातो, कोण आळंदीला जातो. म्हणजे अशा परिसरात ते महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहेत. त्याच्यामुळं आम्ही आज त्यांच्या मुलांच्या जावयांच्या सांगण्यानुसार त्यासाठी प्रेस घेतलेली आहे, किंवा ही व्यक्ती कुठेतरी आहे. कारण आम्ही ससून हॉस्पिटलला पाहिलं, तिथं कुठेच बॉडी नाही, त्याची नोंद नाही, बेवारस पण नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तरी पण आम्ही रोज प्रयत्न करत असतो की चौकशी करत असतो, आणि त्यांच्या त्या महाराष्ट्राची जी मिसिंगची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन पण पाहत असतो. त्यामुळं त्या लिंकवर पण ते कुठं नाही. त्याच्यामुळे मग हे काका गेले पुढं. त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी सोशल मीडियावर हे जे काका, जे आनंद मोतीलाल शेंडे हे जे हरवलेत, आणि हे पिंपरी चिंचवड हद्दीत आणि पुण्याच्या हद्द म्हणजे त्या बाउंड्रीवर ते गेलेले, त्याच्यामुळे ते कदाचित आम्ही इकडं शिरोळपर्यंत शोधलेलं आहे, पुणे शहरात शोधतोय आता. मावळपट्ट्या, मुंबई, पेण, थोडं खालापूर किंवा लोणावळा, खंडाळा त्या साईडला पण शोधणार आहोत. पण असं जायचं रोज किती, म्हणून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत म्हणजे हजारो लोक आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मिळाले. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही हे प्रयत्न करत आहोत की काकांना सोशल मीडियावरती तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, चॅनेलच्या माध्यमातून ते आता आपल्याला लवकरात लवकर मिळवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि ही जी आमची मुलाखत सर्व पब्लिकला आणि सगळं सामाजिक, राजकीय सगळे पोलीस अधिकारी असतील, पत्रकार असतील, चहावाला असेल, पाणीपुरीवाला असेल, टपरीवाला असेल, जे कोणी असेल कार्यकर्ते मंडळाचे असतील, त्यांनी हे सगळं आमची मुलाखत पाहून या काकांसाठी शेअर करावे, एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि अशा शेअर केल्यामुळे आपल्याला भरपूर लोक सापडले, त्यामुळे हे लवकरात लवकर सापडतील, मला तर 100% खात्री आहे. त्याच्यामुळं मी आज सर्वांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी या गोष्टी, काकांची शोध पत्रिका शेअर करावी, ही नम्र विनंती. नमस्कार, मी सौ साधना आनंद शेंडे, त्यांची मिसेस, आणि माझे मिस्टर आनंद मोतीलाल शेंडे हे 22/4/2026 सकाळी फिरायला जातो निघाले, आणि आम्ही वाट बघितली पण ते काय आलेच नाही. पण मग शोधाशोध झाली, 10 वाजेपर्यंत आम्ही शोधाशोध केली पण ते काय आलेच नाही. त्याच्या आधी काही वाद वगैरे झाला नाही, आमच्याकडे सगळंच बरोबर होते. पण त्याच्या आधी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आलेला होता, तर ते आधी सारखे बोलायचे नाही, कमी बोलायचे. त्यांना शुगरचा त्रास आहे, BPचा त्रास आहे, ते बोलू शकत नाही आणि चालू पण शकत नाही, तेवढे चालू शकत नाही. मी तुम्हाला एवढीच विनंती करते की माझे मिस्टर जिथे कुठे असतील तिथून तुम्ही लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करा. मी कळकळीची विनंती करते तुम्हाला. आणि माझ्या परिवाराचा आधारस्तंभ म्हणजे माझे मिस्टर, माझी मुलं, त्यांच्यामुळे पोरगे झालेले आहेत.
खूप वाट बघतो. असं वाटते की कोणाचे तरी फोन येणार आणि ते येतील, पण ते अजून काही परत आलेले नाही. माझं नाव आर्यन शिंदे. जे हरवलेले आहेत ते माझे वडील आहेत. ते 22 तारखेला घरून निघाले. त्यांच्याजवळ फोन नाही, पैसे पण नाही आणि काही ATM आणि ही पण नाही की कुठे ते जाऊ शकतात आणि काही करू शकतात. त्यांना डिसेंबरला ब्रेन स्ट्रोकचा आजार झाला होता, पण ते दुरुस्त झाले होते. पण त्यांना थोडासा विसरण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा मोस्ट प्रॉब्ली रस्ता चुकलेला आहे. त्यांना घरी परतायचा रस्ता मिळत नाहीये अशी आमची शक्यता आहे. ते जिथे पण असतील, कोणाला पण दिसतील, काही पण माहिती असेल, ते कुठल्या पण नंबरवर फोन करू शकता. शिवभावाच्या नंबरवर फोन करू शकता आणि काय बी माहिती भेटल्यावर आम्ही 1,00,000चा रक्कम देण्यास तयार आहोत. हां, पोलीस कंप्लेंट वगैरे सगळी केली आहे. त्यांच्याकडून त्यांची जाच पडताळ चालू आहे. ते पण पोस्टर लावत आहेत. त्यांनी पण त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये शेअर केलं आहे डिटेल वगैरे. त्यांच्याकडून जे पण असले की ते आम्हाला विचारतात की हे आहेत का, ते आहेत का. ते त्यांच्याकडून पण जाच पडताळ चालू आहे आणि बाकी सगळे शिवभाऊ पण त्यांच्याकडून प्रयत्न करत आहेत. सर्वांना नमस्कार. मी शैलेश पाटील. आनंद शेंडे माझे सासरे आहेत. ते 22 एप्रिलला सकाळी 8 वाजता मॉर्निंग वॉकला जातो म्हणून निघाले आणि अजूनपर्यंत परतले नाही. आता 9 दिवस झालेले आहेत. ते अजून घरी परतलेले नाही आहेत. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो की जिथे कुठे माझे वडील दिसले त्यांनी आम्हाला लगेच संपर्क करावा आणि सगळ्यांना आमच्या घरात आनंद पसरू द्यावा, हीच एक सगळ्यांना विनंती आहे. त्यांची केस पूर्ण पांढरी आहेत. त्यानंतर त्यांनी अंगात काळ्या रंगाचे शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलेला आहे, ज्यामध्ये स्ट्राइप्स असतात पांढऱ्या रंगाच्या, आणि त्यांच्या हातात घड्याळ वगैरे काहीच नाहीये. त्यांच्या मौल्यवान वस्तू वगैरे काहीच नाही. माझं नाव नितीन पाटील. मी आनंद मोतीलाल शेंडेचा जावई. आमचे वडील मोतीलाल शेंडे एक शिक्षक होते. 25 वर्ष त्यांना मुलांना शिकवलं. आज वयामुळे ते घरचा रस्ता विसरून गेले. आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपण आपले शिक्षकला घरी परत आणू. वयामुळे विसरू शकतो, पण आपण बघताना कुठेतरी असं माणूस दिसला की तो विसरलाय घर आणि इकडे तिकडे जायचा प्रयत्न करत आहे. आपण त्याच्याकडे बघून विचारू, तुझं नाव काय आहे, तुला कुठे जायचं आहे, असं बघून आपण त्यांना शोधू शकतो. असं असे लोकांजवळ पोहोचा. आणि एक मातमी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, त्यामुळे ते नीट नाही चालू शकत. थोडासा त्यांचा एक राईट हँडचा पाय थोडासा लढतो, चालताना त्यांना थोडासा त्रास होतो. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण आपले गुरुजीला एक गुरु दक्षिणा बनवून त्यांना परत घरी आणू. हे सगळे स्टुडंट्सला, सगळे छात्रांना विनंती आहे